इच्छा होत असते ना सतत पिंपल आपण हा फोडूया का, तर तसं करायची वेळ येत नाही. लवकर तो पिंपल ड्राय होतो आणि ते येणार, ते जाणार सुद्धा, ते अजिबात राहायला आलेले नाही आहे. एवढंच लावायचं आणि सोडून द्यायचं, तुम्ही सुटता बुवा त्या पिंपल्सपासनं. प्लीज 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 मी हे हायली रेकमेंड करते. प्लीज तुम्ही सुद्धा हे वापरून नक्की बघा. मिनिमम प्रॉडक्ट्समध्ये आपण लवकरात लवकर ॲक्ने कसे पळवता येईल ह्याचा मी विचार करते. नमस्कार, मी तितिक्षा तावडे. तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. हा व्हिडिओ जेव्हा लाईव्ह जाईल तेव्हा आपण असू 1,35,000 सबस्क्रायबर्सची भली मोठी फॅमिली, आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे खूप मनापासून आभार. तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टशिवाय अवघ्या 6 महिन्यांमध्ये एक छान सिल्वर बटन माझ्या घरी येणं निव्वळ अशक्य होतं. आणि अर्थात माझ्या कन्सिस्टन्सीचं तर कौतुक आहे, कारण खूप हेक्टिक शेड्यूलमधनं मी हे सगळे व्हिडिओज बनवते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते. पण सगळ्यात जास्त कौतुक तुमचं आहे, कारण तुम्ही एका नवीन यूट्यूबरवरती इतका विश्वास दाखवलात आणि इतक्या मनापासून सगळे व्हिडिओज बघितले, इतके कमेंट्स आले, इतके लाईक्स आले. आणि लास्ट व्हिडिओवरती जिथे मी माझे टाके दाखवले आहेत त्यावर सगळ्यांनी इतके काळजीचे मेसेजेस केले. तर तुम्हा सगळ्यांच्या प्रेमासाठी खूप 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 मनापासून आभार. प्लीज असंच प्रेम करत राहा आणि मी असंच तुम्हाला एंटरटेन करत राहीन. तर वळूया आजच्या व्हिडिओकडे. आजचा व्हिडिओ असणार आहे स्किन केअर व्हिडिओ. तुम्ही बघतात मी मुंबईमध्ये राहते आणि सध्याचं वातावरण सतत बदलत असतं. म्हणजे सकाळी असं वाटतं आज पाऊस पडेल, पण संध्याकाळपर्यंत तसं काही नसतं. खूप ऊन असतं, खूप दमट वातावरण असतं, सतत घाम येत असतो. आणि ह्या सगळ्यामध्ये माझ्या स्किनची कम्प्लिटली वाईट अवस्था झाली आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे मला वेळोवेळी अशाच कमेंट्स येतात, अरे किती छान त्वचा आहे, किती ग्लो करते, तू काय लावतेस, तू काय वापरतेस. आणि मी 2-3 व्हिडिओज आधी जो स्किन केअर व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सांगितलं होतं की माझी स्किन कायम अशी नसते. तर हे बघा, ही आत्ता तुम्ही बघाल माझी स्किन यावेळेला कशी आहे. तर भरपूर पिंपल्स झाले. त्याचं एक कारण म्हणजे असं की मी खूप आंबे खाल्ले आहेत. दुसरं म्हणजे असं की खूप आउटडोर शूट केलं आहे, खूप धुळीमध्ये शूट केलं आहे, सतत घाम येत असतो. त्या व्यतिरिक्त असं की मला लागलं होतं, त्यामुळे मी स्वतःला पॅम्पर करण्याच्या स्टेजमध्ये होते आणि मी सतत आईस्क्रीम्स आणि मनाला वाटेल ते खात होते. आणि एस्पेशली कारण मी जास्त तिखट आणि असं कडक काही खाऊ शकत नव्हतं, तर मी भरपूर आईस्क्रीम खाल्लं. आणि युजली जेव्हा मी गोड खाते मला इमिडिएटली ॲक्ने प्रॉब्लेम होतो. सो म्हणून म्हटलं बाय चान्स आता पिंपल्स आलेच आहेत, तर मग आपण एखाद्या स्किन केअरवरती व्हिडिओ करूया आणि तुम्हाला मी एक जेन्युइन रुटीन दाखवते जे मी माझ्या स्किन केअरच्या पिरियडमध्ये फॉलो करते. सो आज मी माझं एक सिम्पल साधं पण इफेक्टिव्ह रुटीन तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण सुरुवात करणार आहोत फेस वॉशने. मी बेसिकली मेकअप केला होता आणि तो मेकअप मी व्यवस्थित काढलेला आहे. मेकअप मी कसा काढला ह्याची जर तुम्हाला कंप्लीट प्रोसिजर हवी असेल तर तसं तुम्ही मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. मी तसा व्हिडिओ बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तर मी आता तिथे जाणार नाही आहे मेकअप काढण्यापासून. लेट्स जस्ट कीप इट व्हेरी सिम्पल. फेस वॉशपासून सुरुवात करूया. तर सध्या मी यूज करते बायोक्युअलचं ऑइल केअर प्युरिफाईंग क्लेन्झर. यामध्ये झिंक, पीसी आणि अर्सॉलिक ॲसिडचे गुण आहेत. तर बेसिकली आतापर्यंत तुम्हाला पाठ झालं असेल की माझी कॉम्बिनेशन स्किन आहे. मी बऱ्याच स्किन केअर व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे. कॉम्बिनेशन स्किन म्हणजे काय, तर बेसिकली तुमच्या चेहऱ्यावर काही भाग ऑइली असतात आणि काही भाग ड्राय असतात. तर फॉर एक्झाम्पल जो तुमचा टी झोन आहे तो ऑइली असतो आणि बाकी ड्राय असू शकतात. तर अशा वेळेला खूप ट्रिकी असतं की तुम्ही कोणते प्रॉडक्ट्स यूज करता. कारण जर तुम्ही असे प्रॉडक्ट्स यूज केले ज्याने ऑइल कम्प्लिटली कमी होणार आहे, जस्ट बिकॉज अज्युमिंग की तुमचा टी झोन ऑइली होतो, तर चान्सेस आहेत की जो तुमचा भाग ड्राय आहे तो ओव्हर ड्राय होऊ शकतो, राईट. सो अशा वेळेला खूप तुम्हाला विचारपूर्वक प्रॉडक्ट सिलेक्ट करावे लागतात आणि म्हणूनच मी हा फेस वॉश चूज केला आहे. ह्यामध्ये जे झिंक, पीसीए, अर्सॉलिक ॲसिड आणि तुळशीचे गुण आहेत ते काय करतात, तर बेसिकली तुमच्या चेहऱ्यावरचे इन्फ्लेमेशन कमी करतं. म्हणजे जर तुमची ॲक्ने प्रोन स्किन असेल तर हे तुमच्यासाठी अगदी उपयुक्त आहे. प्लस ह्यामध्ये अँटी मायक्रोबियल क्वालिटीज असतात. म्हणजे काय, तर हे बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन्सशी लढत असतं.
याचं टेक्स्चर अत्यंत स्मूथ आहे आणि सुगंधही खूप छान आहे आणि एस्पेशली नॉर्मल टू ऑइली स्किनसाठी हे अतिशय बेनिफिशियल आहे. ह्याने चेहऱ्यावरचे एक्सेस ऑइल, धूळ, मेकअप सगळं काही पूर्णपणे निघतं आणि आपली स्किन रिफ्रेश होते. हे आता गेले बरेच दिवस मी वापरते आहे आणि मला जाणवलं आहे की एकंदरच जे आपल्या त्वचेतलं सीबम प्रोडक्शन असतं ते ह्या फेसवॉशमुळे कंट्रोल होतं आणि त्वचा वारंवार ऑइली होत नाही. फेसवॉश करून झाला आहे आणि खूप फ्रेश वाटतं आहे. तुम्हाला सुद्धा कदाचित विजिबली ऑइली नेस कमी वाटत असेल. आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फेसवॉश अतिशय अफोर्डेबल आहे. मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही तो माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून ऑर्डर करू शकता. आता ऑन टू नेक्स्ट आहे टोनर आणि टोनर मी वापरणार आहे गो टू कोला ड्यू. हे आहे 82 ईस्टचं टोनर आणि ही माझी दुसरी बॉटल आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की हे किती जास्त वर्क झालं आहे माझ्यासाठी. सो ह्यामध्ये आहे गोतुकोला हे इटसेल्फ इज अन इन्ग्रेडियंट. त्यानंतर ह्यामध्ये नायसिनामाइडसुद्धा आहे. द बेस्ट पार्ट इज हे त्वचेला खूप हायड्रेट करतं, म्हणजे जे स्किनचं आपलं मॉइश्चर असतं ते रिटेन करतं आणि हे ना आपल्या चेहऱ्यामध्ये इमिडिएटली अब्झॉर्ब होतं. तर मी तुम्हाला ते यूज करून दाखवेन. हे अतिशय लाईटवेट आहे. एक सेकंड. हे अतिशय लाईटवेट आहे. याच्यामध्ये गोतुकोला आणि नायसिनामाइड असल्यामुळे बेसिकली जे आपले पोर्स असतात चेहऱ्यावरचे ते श्रिंक होतात, त्यामुळे स्किन ऑइली होत नाही. ह्याने सुद्धा सीबम प्रोडक्शन कंट्रोल होतं आणि त्यामुळे एकंदरच ॲक्नेचं प्रमाण कमी होतं. हे लावण्याचे ॲक्च्युली 2 प्रकार आहेत. तर मी युजली असं लावते, एक हात किंवा मॅक्सिमम 2 पंप घेते हातावर. ते असे व्यवस्थित हातावर पसरवते आणि नुसते चेहऱ्यावरती असं डॅप करते. ठीक आहे. हे अजिबात असं घासायचं नसतं चेहऱ्यावर. किंवा दुसरी पद्धत अशी, ही काही मी इन्व्हेंट केलेली नाही आहे, ही दीपिका पादुकोणनेच सांगितली आहे तिच्या चॅनलवर. तर एक कॉटन पॅड घ्यायचं, त्यावर 2 पंप टाकायचे आणि मग व्यवस्थित वाईप करायचं. पण मग मला उगाचच ते कॉटन पॅडमध्ये अब्झॉर्ब होऊन वेस्ट झाल्यासारखं वाटतं, म्हणून मी माझ्या हाताला लावते आणि माझ्या पूर्ण चेहऱ्यावर ते व्यवस्थित डॅप करते. माझा स्किन ब्राईटनिंगवर कधीच विश्वास नव्हता, पण मी जेव्हापासून गोतुकोला वापरते, म्हणजे जवळपास आता 1 वर्ष झालं, मी जेन्युनली हे अनुभवलं आहे की स्किन खूप जास्त इव्हन टोन झाली आहे आणि ह्याच्या वापरानंतर म्हणजे सकाळी मी जेव्हा लावते त्यानंतर खरंच त्वचा खूप ग्लो करते, ब्राईट दिसते आणि म्हणजे काही तासांसाठीच, पण मी ती फेस खूप जास्त एन्जॉय करते. खूप शायनी आणि असं एकदम फ्रेश दिसतो चेहरा. फक्त या सगळ्यामध्ये एकच निगेटिव्ह पॉईंट आहे, तो असा की हे प्रोडक्ट थोडं महाग आहे. म्हणजे मी बाकीचे जे प्रॉडक्ट्स रेकमेंड करते त्या कम्पॅरिझनमध्ये थोडं महाग आहे. बट अगेन म्हणजे 2200 रुपयाला ही बॉटल आहे. बट अगेन ही बॉटल इझिली 6 महिने चालते. त्यामुळे मला असं वाटतं की एकदा तुम्ही ट्राय करायला काहीच हरकत नाही. ह्याचीसुद्धा लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. जर तुमची इच्छा असेल ऑर्डर करायची तर नक्की ऑर्डर करा. आता मी नेक्स्ट यूज करणार आहे बायोक्यूलचं जस्ट ब्लूम सुपर सेरम. ह्यामध्ये आहेत ऑलिव्ह, बुरिती आणि ककाडू प्लमचे गुण. युजली ॲक्ने असताना मी खूप जास्त सिरम्स नाही लावत बसत, कारण एकतर त्या पिंपल्सवरती हात लागत राहतो आणि उगाच त्यांना इरिटेट करा हे काही मला फार पटत नाही. त्यामुळे मिनिमम प्रॉडक्ट्समध्ये आपण लवकरात लवकर ॲक्ने कसे पळवता येईल ह्याचा मी विचार करते आणि म्हणूनच ह्या सिरममध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते खूप महत्त्वाची गोष्ट करतात, ते म्हणजे स्किन बॅरियर जे असतं त्याला स्ट्रॉंग करणं, त्याचं फंक्शन स्ट्रॉंग करणं. स्किन बॅरियर म्हणजे काय, तर आपल्या त्वचेची जी आउटर मोस्ट लेअर आहे त्याला स्किन बॅरियर म्हणतात. सो बेसिकली मॉइश्चर रिटेन करणं स्किनमध्ये किंवा जे पोल्युटंट्स आहेत किंवा बॅक्टेरियाज आहेत त्यांच्यापासून आपल्या त्वचेचं संरक्षण करणं हे त्या लेअरचं काम असतं आणि हे सिरम त्या स्किन बॅरियरला जास्त स्ट्रॉंग करतं. हे अतिशय लाईटवेट आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही हे त्वचेवर लावता तेव्हा तुम्ही काहीतरी हेवी प्रोडक्ट स्किनवर लावला आहे असं अजिबात वाटत नाही. ह्याचे 4 ड्रॉप्स एका वेळेच्या यूजसाठी इनफ असतात आणि ते इव्हनली चेहऱ्यावर लावल्यानंतर एकंदरच त्वचेचा
नॅचरल ग्लो जो आहे तो वाढतो. ह्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत. या अँटीऑक्सिडंट्समुळे आपल्या ज्या एजिंगच्या साईन्स आहेत, म्हणजे रिंकल्स आहेत किंवा फाईन लाईन्स आहेत, त्या कमी होतात. ओव्हरऑल स्किनची हेल्थ इम्प्रूव्ह होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळ्या स्किन टाईपसाठी उत्तम आहे. हे अत्यंत अफोर्डेबल आहे आणि मी जवळपास हे महिनाभर यूज केल्यानंतर मला खूप विजिबल फरक जाणवला आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही हे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता. नाव नेक्स्ट इज रेटिनॉल. आणि सध्या मी हे ऑर्डिनरीचं रेटिनॉल वापरते. ह्याआधी मी मिनिमलिस्टचं रेटिनॉल वापरायचं आणि मला त्याने खूप चांगला फरक जाणवला आहे. बट मी यावेळेला ठरवलं की ऑर्डिनरीचं वापरूया, पण अजूनपर्यंत मला तितका विजिबल फरक जाणवला नाही जितका मला मिनिमलिस्टने जाणवला होता. बट आय कीप ट्राईंग, कारण इतक्या लवकर कुठल्याही प्रॉडक्टला जज करणं योग्य नाही आहे. बट अगेन, जर तुमचं वय 30पेक्षा जास्त असेल तरच तुम्ही रेटिनॉलचा वापर करू शकता, कारण हे खूप केअरफुली यूज करावं लागतं. सो मी रेकमेंड करेन की आधी तुम्ही तुमच्या डर्मॅटची कन्सल्ट करा आणि त्यानंतरच जर तुमच्या त्वचेला गरज असेल तर रेटिनॉलचा वापर करा. सो रेटिनॉल अगेन रोज वापरायचं नसतं. हे बघा, अगदी थोडं व्यवस्थित चेहऱ्यावर असं डॅप करायचं. रेटिनॉलचे खरंच खूप फायदे आहेत. मला वरचेवर खूप पुरळ यायचं, बारीक पुळ्या यायच्या, ते सगळं खूप कमी झालं आहे रेटिनॉलच्या वापरानंतर. त्यानंतर फाईन लाईन्स, रिंकल्स ह्या ज्या आपण एजिंगच्या साईन्स म्हणतो त्या कमी होतात. हायपर पिगमेंटेशन असेल तर ते कमी होतं. म्हणजे काय, तर तुम्ही जर का तुमच्या डॉक्टरने प्रिस्क्राईब केल्याप्रमाणे नियमित रेटिनॉल वापरलं तर तुम्हालासुद्धा फरक नक्की जाणवेल. मी हे आठवड्यातून 2दाच वापरते आहेत. मी हळूहळू मे बी ह्याचा वापर वाढवेन. मी सुरुवातीला एकदाच वापरायचे, मग मी आता 2दा केलं आहे. जर वाटलं तर मी 3दा करेन, नाही तर तेही करणार नाही. कारण रेटिनॉलचा जेव्हा तुम्ही वापर करत असता तर नेक्स्ट डे तुम्हाला व्यवस्थित सनस्क्रीनसुद्धा वापरावं लागतं. आपलं स्किन केअर ऑलमोस्ट होत आलं आहे आणि आता लास्ट जे मी यूज करते जेव्हा मला ॲक्ने असतं ते म्हणजे हे म्हणजे देवासारखं आलं आहे माझ्या आयुष्यात, अडॅप्लिन जेल. ही माझी कितवी ट्यूब आहे हे सुद्धा मी सांगू नाही शकत, कारण मी जवळपास 5 ते 7 वर्ष हे वापरते. जेव्हापासून मला PCOD वगैरे 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 जे काही इश्यूज जेव्हा झाले होते तेव्हाच मला डॉक्टरांनी हे रेकमेंड केलं होतं. ही स्पॉट ट्रीटमेंट आहे बेसिकली. सो तुम्हाला पूर्ण चेहऱ्यावर लावायचं नसतं. हे बघा, हे असं थोडंसं घेतलं, एकदम थोडंसं, आणि जिथे तुम्हाला पिंपल आला ना फक्त तेवढ्या भागात लागायचं. ठीक आहे. अजून एक मला इथे आलाय आंबा. सो एवढंच लावायचं आणि सोडून द्यायचं. हळूहळू तो पिंपल ड्राय व्हायला सुरुवात होते. त्याची प्रोसेस जी आहे ती लवकर पूर्ण होते. पिंपल म्हणजे जे आपल्याला एक इच्छा होत असते ना, सतत पिंपल आपण हा फोडूया का, तर तसं करायची वेळ येत नाही. लवकर तो पिंपल ड्राय होतो आणि लवकर तुम्ही सुटता बुवा त्या पिंपल्सपासनं. तर मी हे खूप रेग्युलरली वापरते आणि प्लीज 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 मी हे हायली रेकमेंड करते. प्लीज तुम्हीसुद्धा हे वापरून नक्की बघा. सो दॅट्स इट. मी एवढंच करते जेव्हा मला पिंपल्सचे प्रॉब्लेम होतात आणि त्या व्यतिरिक्त खूप जास्त काही करायला जात नाही. मेन म्हणजे मी स्क्रब्स अजिबात यूज करत नाही या पिरियडमध्ये. दुसरी एखादी टिप द्यायची झाली तर प्लीज वेळोवेळी तुमच्या उशीचं कवर बदला. कारण जर तुम्हाला आज पिंपल आला आहे, जसं फॉर एक्झाम्पल मला इथे पिंपल आला आहे, मी आज अशीच झोपणार, मग उद्या हा मे बी पिंपल जाईल, पण मी पुन्हा तेच कवर यूज केलं तर पुन्हा ते बॅक्टेरिया माझ्या चेहऱ्याला लागणार आणि मग पुन्हा एक नवीन सायकल सुरू होणार. नियमितपणे तुमच्या उशीची कवरं बदला. आणि दुसरं काय, भरपूर पाणी प्या, सनस्क्रीन लावा, चेहरा झाकून ठेवा जर तुम्ही बाहेर खूप प्रवास करत असाल तर. या छोट्या मोठ्या गोष्टी फॉलो केल्या तर पिंपलचं प्रमाण कमी होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिंपल आल्यानंतर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, सतत त्यांच्याकडे बघत बसायचं नाही आणि असं कोसत बसायचं नाही की काय झालं माझ्या चेहऱ्याचं, असं काही अजिबात करायचं नाही. ते येणार, ते जाणारसुद्धा, ते अजिबात राहायला आलेले नाही आहेत. सो मुळीच टेन्शन घेऊ नका. आधी एक पिरियड होता जेव्हा मी खूप टेन्शन घ्यायचे पिंपल्सचं आणि त्या टेन्शनमुळे मला आज आणखीन यायचे. सो मुळीच टेन्शन घ्यायचं नाही
अशी एक छोटीशी स्पॉट ट्रीटमेंट करायची. बघा तुमच्यासाठी काय ह्यामधलं सूट करतं आहे आणि त्याप्रमाणे तुमच्या स्किन केअरमध्ये बदल करत राहा. सो हा होता आजचा हा व्हिडिओ. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा. हे रुटीनसुद्धा फॉलो करा आणि मला सांगा तुमच्या त्वचेमध्ये काय बदल झाले, हे तुमच्यासाठी वर्क झालं की नाही, किंवा तुम्हाला अजून काही वेगळं माहिती असेल तर ते मला सांगा. सो अशीच छान नॉलेजची देवाणघेवाण करूया. आणि आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप मनापासून आभार. असेच व्हिडिओज बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि जर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. बाय बाय.